या स्पर्धेमध्ये चिंचोली संघाचे पुरस्कर्ते साई भक्त व्यावसायिक, खरं तर आपल्या मराठी माणसाचा अभिमान, ज्याने आपल्या व्यावसायिक क्षेत्राला फार मोठं बनवलं आणि आज जय मोटर्स सारखं एक मोठं व्यावसायिक क्षेत्रामधील जे अग्रगणित नाव बनलं ते सन्माननीय संजय शेठ गवळी, जय मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर साई भक्त यांनी पुरस्कृत केलेला जय मोटर्स i11 चिंचोली संघ तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट 2 हात करत असताना आपण बघू शकता गावदेवी अकोर्ली संघ तुम्हाला बघायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा जय मोटर्स i11 चिंचोली संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. गावदेवी अकोर्ली संघाला करायची बॅटिंग या मॅच मध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. सन्माननीय संजय शेठ गवळी साहेब, जय मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर, आपण आला असेल तर स्टेजवर या, आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतो. त्यासोबत आमचे अकोर्ली गावचे खरं तर क्रिकेटचे निश्चित भक्त आणि खरं तर खरे चाहते सन्माननीय भगवान शेठ गायकवाड, आपण या स्टेजवर आपलं हार्दिक स्वागत. मॅचकडे आता आपण वळतोय. एक चांगली लढत या मॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. एक बेस्ट फाईट, कारण दोन्ही टीमकडे यंगस्टर खेळाडूंचा भरणा भरपूर आहे, त्यामुळे ही लढत फार चांगली राहील. अंपायर्सनं ग्रीन सिग्नल दिलाय. सलामीर फलंदाज स्वप्नील आणि नितीन हे दोन ओपनिंग ब्लास्टर अकोर्ली संघाकडून आले. त्याने पहिलं षटक घेऊन आलाय प्रथमेश. चांगली लढत अगदी ठीक 10:26 झाले रात्रीच्या आणि सी गटातील लढती. आता यानंतर आपण टोटल 6 मॅचेस कव्हर करणार आहोत, त्यामुळे वेळेची बंधनं सगळ्यांसाठी. फर्स्ट बॉल, ताकद आहे खरं तर गोलंदाजी मार्कवर. आपण प्रथमेशला बघतोय, प्रथमेश शेळके. प्रथमेश शेळकेने जर या मॅच मध्ये, या गोलंदाजीमध्ये ओव्हरमध्ये जर हॅट्रिक संपादित केली तर स्वप्नील कर्णुक यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज हे त्यांच्यासाठी असेल. फिल्डिंग मध्ये काही सजावटी आहेत. एका बाजूला सायकेरींकडे स्वप्नीलला देखील आपण बघतोय. पहिला बॉल जरूर त्यांना निर्धाव खेळा. मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. वेगवान गोलंदाज प्रथमेश. ऍक्शन पाहताना का बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट होता की बॉल बॅटरच्या क्लोज निघून गेले. काही गोलंदाज ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर त्याची रिॲक्शन होती ती बरंच काही सांगून गेला, पण तो स्वप्नील थोडा संभ्रमात आहे. याचं कारण नाही, कारण या अगोदरचा बॉल जो स्किट करून निघून गेला आणि त्यानंतर हा बॉल जम्प झालाय. चांगला टॉस झालाय बॉल टप्पा पडल्यानंतर, त्यामुळे हे दोन्ही बॉल स्वप्नीलच्या अगेन्स्ट गेलेत. मला वाटतं पंचांनी गोलंदाज प्रथमेशला वॉर्निंग देखील दिले, कारण बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर मला वाटतं तो डेंजर लाईन मध्ये येतोय आणि त्यामुळे त्याच्यासाठी वॉर्निंग असेल कदाचित. कारण जेव्हा तुम्ही बॉल डिलिव्हर करता तेव्हा जर तुम्ही लाईन मध्ये गेलात तर मुळात LBW सारखी महत्वाची गोष्ट असते, किंवा वाईड असेल, या गोष्टी पंचांच्या लक्षात येत नसतात, त्यामुळे त्यांनाही निर्णय देणं अडचणीचं ठरतं. त्यामुळे बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर प्रथमेशला बाहेर निघायचं हे पंचांनी सूचित केलं. स्वप्नील ऑन सायकलिनकडे थोडा संघर्ष करतो पहिल्या 2 बॉल मध्ये. हाही बॉल बॅटच्या रडारमध्ये आलेला नाही. स्पीड, कारण वेगवान गोलंदाज आहे, लेफ्ट हँडेड गोलंदाज असल्याकडे त्याच्याकडे जो नॅचरल लेग ब्रेक आहे तो देखील तेवढाच इफेक्टिव्ह ठरतोय. हे पहिले 3 बॉल प्रभावित करणारे राहिलेत प्रथमेश शेळकेकडून. खूप चांगला स्टार्ट पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये प्रेक्षकांची तेवढीच उपस्थिती. दोन्ही गावच्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. अकोर्ली असेल, चिंचवली असेल, दोन्ही गावच्या प्रेक्षक वर्गाचं आम्ही स्वागत करू आणि सर्व क्रिकेट राज्याचं देखील, कारण तुम्ही आहात म्हणून क्रिकेटला एक वेगळी उंची आहे. नितीन आलेत. वेग 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 आणि फक्त वेग बघा मिळालाय. काय भन्नाट गोलंदाजी सुरू आहे प्रथमेश कडून. वेगावर स्वार होऊन गोलंदाजीचा टप्पा सापडलाय ना त्याला. मला वाटतं शॉर्ट लेन आणि गुड लेनच्या मधोमध ती गोलंदाजी होते आणि तिकडून बॉल कधी स्किट करतायत, कधी जंप करतायत, कधी लेग कडे ठरतायत आणि हेच चित्र राहिल्या मागील 4 बॉल मध्ये प्रथमेश शेळकेकडून. उंच केला, मिस्ता मिक्सोक. बघा तिकडे पंच स्वतःला वाचवण्यासाठी धावत होतो. कॅच ड्रॉप. धीरज जांभळे या टीम मधील एक उत्तम खेळाडू आहेत, एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत आणि नितीन सारख्या आक्रमक खेळाडूला तुम्ही जर जीवनदान देत असाल तर येणाऱ्या कालखंडामध्ये हा खेळाडू तुमच्यावर फार जड ठरू शकतो. हे चांगलंच ठाऊक आहे टीम चिंचवलीला. जीवनदानासोबत 1 रन अकाउंट ओपन झालाय नितीन धरणेकर यांचा आणि धावसंख्या टोटल बोर्डवर आहे फक्त आणि फक्त 2 पहिल्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर.
फिल्डिंग मध्ये काही सजावटी आहेत. अखेरचा बॉल डिलिव्हर्ड होणार आहे. फिल्डिंग मध्ये बदलाव केले जाते याचाच मी उल्लेख करत होतो, कारण डीप मध्ये लॉंग ऑफ होतं, त्याला मिड ऑफ मध्ये बोलवलं गेलं आणि इकडे जो मिड ऑन मध्ये खेळाडू होता प्रथमेश, त्याला पाठीमागे काऊ कॉर्नरकडे थोडं वाईड मध्ये मिड विकेटकडे सरकवलं गेलंय. ही थोडी रचना आहे फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये. समोर डाऊन द ग्राउंड, ग्रेट शॉट. क्रिकेटची सगळ्याधिक सेफ फटका डाऊन द ग्राउंड षटकार. चला प्लीज एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही प्रत्येक वेळी आता विनंती करू, कारण वेळ भरपूर चालला, 10:28 झालेले आहेत. त्यामुळं नेक्स्ट ओव्हर तुम्ही विदिन 1 मिनिट, पुढच्या 1 मिनिटामध्ये तुम्ही नेक्स्ट ओव्हर स्टार्ट करायची विनंती आहे, कारण 20 मिनिटामध्ये तुम्हालाही 4 षटकं डिलिव्हर करायचे आहेत. नेक्स्ट मॅच होईल गणेशचा लोणेरी संघ खेळ आणि त्याच्यानंतर रोशनचा धुंदरेपाडा संघ. लोणीने आणि धुंदरेपाडा या दोन टीममध्ये एक चांगली फाईट तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही दिग्गज संघ आहेत. तुम्ही सज्ज राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे. दोन्ही टीम आलेल्या देखील आहेत. तुमचं स्वागत आम्ही करू. फक्त कॅप्टन तुम्ही रिपोर्टिंग करा आणि स्टेजवर अवेलेबल व्हा. पहिले षटक प्रथमेशनं पहिले 5 बॉल अप्रतिम डिलिव्हर्ड केले, परंतु स्वप्नील एक खरा बॉलच्या प्रतीक्षेमध्ये तो होता आणि फायनली अंतिम बॉलवर तो स्कोरिंग शॉट त्यांनी दाखवला, ज्याची टीमला गरज देखील होती. सेकंड पॉवर प्ले, गोलंदाजीमध्ये परिवर्तन. प्रसन्न आलाय गोलंदाजीसाठी. आणखी एक वेगवान तेज तरार गोलंदाज, परंतु नितीन ऑन साईड. टॅपिंग क्रिकेट खेळत आहेत. कव्हर ड्राईव्ह केला बॉल, पाठीमागे फिल्डर आहेत एक्स्ट्रा कव्हर मध्ये. परंतु सध्या जे पॉवर प्ले मध्ये फिल्डिंग रचना होत आहेत, मी एक गोष्ट नोटीस केली पहिल्या ओव्हरमध्ये, जेव्हा नितीन बॅटिंग करत होता तेव्हा त्याला समोरच्या दिशेनं फिल्डिंग डिपार्टमेंट थोडं फोकस केलं होतं आणि त्यानंतर स्वप्नीलसाठी थोडं वाईड अँगलमध्ये अगदी फिल्डिंग डिपार्टमेंट सेट केलं होतं. दोन्ही संघ अनेक वेळा आमने सामने आले, त्यामुळं ह्या गोष्टी तर घडणारच आहेत. थोडी रणनीती प्लस मायनस पॉईंट अगदी या गोष्टी बघा मी सातत्यानं अगदी बघितलं तर जय मोटर्स आई इरण चिंचोली संघ म्हटलं तर या टीमला लीड करत असताना सातत्यानं आपण कैलास जोखरे यांच्यासारखे एक महानतम खेळाडूला पाहिलाय आणि आता प्रसन्न निघालाय. स्वप्नीलसाठी वॉट अ शॉट, जो दूर ठेवला बॉडी पासून बॉल आणि त्याला खूप चांगला स्क्वेअर कट केलाय. बॉल चालला डीप पॉइंटला, चौका. मध्ये स्वप्नील चांगला टच मध्ये आणि ॲज अ ओपनर म्हणून ज्या जबाबदाऱ्या सातत्यानं टीमनं त्याच्यावर दिल्या आहेत, त्याचा चांगला फायदा त्याने घेतलाय. दोन्ही टीमकडे आपण बघितलं ना, एकाच विभागामध्ये एनडी परिभागातून हे दोन्ही टीम खेळतात आणि एक चांगले मैत्रीपूर्ण संबंध या दोन्ही टीम मध्ये आपण पाहिलेत. परंतु क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जातं ना, जसं राजकारणामध्ये असलं तर कधी कधी राजकीय चपला बाहेर ठेवायच्या असतात, परंतु जेव्हा संघर्ष बनतं ना तेव्हा संघर्ष कडवा करायचा असतो. क्रिकेट खेळामध्ये मैत्री मैदानाच्या बाहेर असतं बाउंड्री लाईन पासून, परंतु जेव्हा मैदानामध्ये असतो तेव्हा तुम्ही दोन्ही संघ प्रतिस्पर्धी म्हणून खेळतायत. पुन्हा एकदा बॉल चला डीप कव्हर पॉईंट कडे. फिल्डर या क्षणाला रेडी आहे, कबर्स मधून पोहोचलेत, परंतु एक वेगवान थ्रो पोहोचेल तोपर्यंत इझिली एक रन पूर्ण केले. आता चांगली पार्टनरशिप कडे फोकस करतोय, कारण एक हाफ चान्स पहिल्या षटकाच मध्ये अगदी प्रथमेशनं अगदी निर्माण केली. ते नितीनला थांबवण्याची ती संधी गमावली, धीरजकडून ती मिस्टेक झाली आणि त्याच्यानंतर सिंगल डबलकडे अगदी खूप कॉन्सन्ट्रेट केलं नितीननं, कारण स्वतःला थोडं सेट होण्यासाठी वेळ द्यायचे. बायकरमॅन खेळाडू या आणि धावसंख्या टोटल बोर्डवर बघा मिळते तुम्हाला 9 धावा, 9 ऑन बोर्ड. एक समतोल क्रिकेट, 14 धावा, कारण पहिलं षटक देखील 8 धावांचं होतं. ओ इन टू द स्लॉट बॉल हवेत आहे, परंतु नितीनला जे जीवनदान मिळालं त्याचा जास्त फायदा तो उचलू शकला नाहीये आणि या बॉलवर अगदी मिळते विकेट.
चांगले संगीत आमचे सन्माननीय पाहुणे प्रथम म्हात्रे कामोठे यांच्याकडून जाणता राजा चषक या स्पर्धेसाठी शुभेच्छा आले. थँक्यू प्रथमजी म्हात्रे कामोठे, त्यांचा आपण स्वीकार करूया. चला मॅच कडे आपण थोडं लक्ष केंद्रित करतोय. फायनली ती विकेट मिळाली आहे ज्यासाठी आतापर्यंत मैदानामध्ये संघर्ष, स्ट्रॅटेजी सगळं काही आखलं गेलं होतं आणि ती व्हॅल्युएबल विकेट नितीन, कारण हा खेळाडू जेवढा जास्त वेळ मैदानामध्ये उभा राहतो तेवढं गोलंदाजचं कर्दन काळ बनतो आणि त्यासाठी वादळ येण्यापूर्वी शमलं गेलंय आणि ते विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये आता आलंय अभिजित. धावसंख्येचं टोटल सध्या 14वर आहे. एक विकेट, 14वर फॉलो विकेट, फर्स्ट विकेट, 14 धावांवर. अगदी बघू शकतो आपण गोलंदाजीच्या उंबरठ्यावर पुन्हा एकदा निघालाय प्रसन्न शेळके. व्हॅल्युएबल विकेट त्याच्या खात्यामध्ये ऍड झाले. फार इम्पॉर्टंट आणि हाय व्होल्टेज मॅच. वेगानं बीट केले, यशांच्या समोर पायचीत पकडले गेले. अंपायर सिग्नल लेग बिफोर द विकेट. खेळाडू बाद अभिजित च्या खेळचा अंत. तर स्वप्नील कडू यांच्याकडून स्वप्नील शेळकेसाठी सुवर्ण संधी. लगातार 3 षटकांसाठी 1000चं कॅश प्राइज. चला बॅटर तुम्हाला लगेच सज्ज ठेवायचं, रेडी ठेवायचं, कारण एखादा खेळाडू बाद झाल्यानंतर जेव्हा बाउंड्री लाईनच्या आसपास पोहोचतो त्यानंतर तुम्ही बॅटर मैदानामध्ये पाठवलं तर तिकडे टाइम स्पेंड होतो, मोमेंटम शिफ्ट होते. चांगली गोलंदाजी केली, जी ताकद राहिले जय मोटर्स i11 चिंचोली संघाची. गावदेवी अकुर्ली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना सध्या स्थितीमध्ये क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील अकुर्ली गावचं नाव देखील तेवढंच लौकिक राहिलंय. यावर जो नाव घेईन स्वर्गीय विष्णू ठाकूर स्मृती चषकाचे आयोजक आमचे विजय शेठ ठाकूर असतील. आणि सातत्यानं ह्या गावाला क्रिकेट क्षेत्रामध्ये फार मोठा वासा लाभलाय. अप अँड डाऊन्स, यस इट इज पार्ट ऑफ गेम. क्रिकेट खेळामध्ये चढ उतार या प्रत्येक टीमच्या खेळाडूच्या वाटेला येत असतात आणि अगदी त्यांमधून संघर्ष तुम्हाला करावा लागतो. परंतु सध्या मैदानामध्ये कॉन्सन्ट्रेट केल्यानं तर गोलंदाज प्रसन्न इज ऑन अ हॅट्रिक. नवीन बॅटर मैदानामध्ये नयन आलाय. मैदानामध्ये आक्रमक खेळाडू, हॅट्रिक बॉल, वेग बॉल, स्पीड बघायला मिळाला, वेग बघायला मिळाला. चांगला बाउन्सर अटेम्प्ट केला, कारण खेळाडू मैदानामध्ये सेट नसल्यावर याचा चांगला फायदा उचलला जातो. 2 षटकांचा खेळ संपला आणि बॅटिंग करत असताना गावदेवी अकुर्ली संघ पोहोचलाय 14 धावांवर, ज्यामध्ये 2 विकेट्स त्यांनी गमावलेत. नयन धरणेकर यांचे परम मित्र लगातार 2 षटकारांसाठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज नयनसाठी. क्या बात आहे. बघा प्रेक्षक वर्ग देखील भरपूर मोठ्या संख्येने मैदानाच्या चारही बाजूला तुम्हाला बघा मिळेल. सगळ्यांचं आम्ही स्वागत करू, कारण जाणता राजा चषक या परिभागामध्ये मला वाटतं पहिल्यांदा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, अगदी धर्मवीर छत्रपती शंभू राजांचं नाव खरं तर या स्पर्धेला देण्यात आलेलं आहे. आणि खूप चांगली संकल्पना आमचे संपूर्ण ग्रामस्थ मंडळ खाणावं असेल, त्यासोबत आमचे आई गावदेवी क्रिकेट संघ खाणावं. खूप चांगलं हे क्रिकेटचं दैदिप्यमान सोहळा, कारण या मैदानावर जेव्हा जेव्हा टुर्नामेंट होते तेव्हा तेव्हा प्रेक्षकांसाठी एक चांगली पर्वणी असते आणि खूप मनमुराद आनंद क्रिकेट शृंखलेचा घेण्यासाठी प्रेक्षक आवर्जून उपस्थित असतात. वर्किंग डेज उद्या आहे तरी देखील सगळे लाडके प्रेक्षक आलेत, कारण अगदी मैदानावर द्यावा लागतो. आमचे युवा उद्योजक खोडेगावचे श्री कमलाकर शेठ ठोंबरे, त्यांचंही हार्दिक स्वागत करू, कारण ते देखील टीशर्टचे पुरस्कर्ते चिंचोळी संघाचे. आणि हा बॉल देखील तेवढाच घातक आहे. गोलंदाजी सध्या टिचून सुरू आहे. अगदी 1 षटकार आला होता स्वप्नीलच्या बॅटमधून, त्यानंतर एक चौकारी त्याने दाखवलं होतं. नितीन इतकी साजेसा खेळ करू शकला नाही. अभिजितला गोल्डन डकचा बाद होत असताना परतापा लागला. नयन मैदानामध्ये नवीन 4थ्या क्रमांकावर आले खेळाडू आहे. प्रसन्न पुन्हा एकदा खूप हवी ठरला आणि आता पुन्हा एकदा प्रथमेश आलाय. हा बॉल हवेत होता, नाही पोहोचू शकले फील्ड, तिकडे मिसफील्ड आहे आणि आता बॉलचा पाठला खेळला जाईल आणि तोपर्यंत बॉल बाउंड्री लाईनच्या आसपास पोहोचलाय. बघा 3 खेळाडू ट्राय 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 बट डोंट क्राय असं म्हटलं जाताना तो प्रयत्न करत राहिले, संघर्ष करत राहिले. सगळं लास्ट मोमेंट पर्यंत त्यांनी ठेवा, परंतु एक धाव फायनली त्यांनी वाचवली.
क्रिकेटचा देवता सर सचिन रमेश तेंडुलकर सर नेहमी म्हणतात इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. क्रिकेट खेळामध्ये एक एक धावेला तुम्ही फार महत्व दिलं पाहिजे आणि ते महत्व सध्या फिल्डिंग मध्ये दिलं जात आहे. धावांचा एकूण टोटल स्कोरबोर्ड शांतपणे पुढे चाललाय, कारण ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवर मात करायचं आहे दोन्ही बॅटर्सना. नयन असेल स्वप्नील असेल हे दोन होतकरू खेळाडू आहेत त्या टीमचे अटॅकिंग बॅटर्स, परंतु सध्या रणनीतीमध्ये एक पाऊल पुढे असं दिसतंय सध्या तरी चित्र. परंतु क्रिकेटमध्ये हे चित्र बदलण्यासाठी, चित्र विचित्र होण्यासाठी वेळ लागत नसतं, हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. बॉल तयार पुन्हा एकदा. थोडं अगदी रनअप मध्ये थोडा बिघाड झालाय, त्यामुळे स्वतःला थांबवणं याचं महत्व दिलं गेलं. प्रथमेश कडून पहिलं षटक अवघं 8 धावांचं त्याचं होतं. कोणती विकेट मिळाली नव्हती, परंतु त्यानंतर प्रसन्न 2 विकेट्स घेतले. आतापर्यंत दोन्ही ओव्हर या सिंगल डिजिट मध्ये राहिलेत, त्यामुळे थोडा आक्रमक क्रिकेट टीम अकुर्ली संघाला खेळावा लागेल. कट केला बॉलला, निघाला बॉल, वेगानं निघालाय थर्ड मॅन कडे. नशिबाची साथ, कारण 2 खेळाडू फार क्लोज होते आणि त्या दोघांच्या मधून बॉल ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच नेडेड 4. डेंजरस बॅटर, कारण जेव्हा नयन मैदानामध्ये पेटतो ना तेव्हा मैदान अक्षरशः हादरवून सोडतो. आणि हा जो चौकार आलाय ना त्याला एक वेगळी एनर्जी, वेगळा कॉन्फिडन्स देऊन जाणार नाही. परंतु आता फिल्डिंग मध्ये बदलाव. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एखाद्या उजव्या हाताच्या खेळाडूसाठी थर्डमॅन मध्ये फिल्डर, तोही तिसऱ्या ओव्हरमध्ये, ही वेगळी रणनीती आहे. जय मोटर साई चिंचोली संघाची. कदाचित मला वाटतं मागील बॉलवर जो चौकार आला त्याला फॉलो केलं त्या फटक्याला, आणि त्यानंतर पुन्हा एकदा नयनसाठी तिकडे फिल्डर लावलाय. आता हा फटका समोर पुन्हा एकदा ओव्हर द कव्हर्स, एक्स्ट्रा ऑर्डनरी हा फटका राहील डीपेक्षा कव्हरला. हा कव्हर ड्राईव्ह चौकार. वाटतं आता काहीतरी चर्चा सुरू आहे. काही प्रमुख खेळाडूंमध्ये करण असेल, कैलास सुक्रे असतील, सतीश पाटील असेल, हे सिनियर प्लेयर आहेत या टीमचे, आणि त्यामुळे मला वाटतं कदाचित आता ही चर्चा सुरू आहे, कारण जो स्क्वेअर गेट करण्याचा प्रयत्न झाला तो टॉपेज लागून थर्ड मॅन मध्ये गेला, आणि त्यानंतर परफेक्ट मिडल जो झाला तो अगदी फिल्डर नव्हता डीप कडे, एक्स्ट्रा कव्हर कडे, तिकडे हा चौकार आला. त्यामुळे का थर्ड मॅनला आतमधून बोलून आता एक्स्ट्रा कव्हर कडे फिल्डर बोलवतील, ही बरीच चर्चा आहे. कारण मैदानाच्या चौफेर जेव्हा फटकेबाजी होते, जेव्हा गोलंदाजी सोबत अगदी आक्रमण होतो, आणि स्पेशली असे गॅप शॉट सिलेक्शन होतात ना तेव्हा संभ्रमात असतात फिल्डर्स, कॅप्टन, गोलंदाज. आणि अगदी हे नयनचे 2 जे फटके आहेत ना ते चिंचवली संघाच्या खेळाडूंना, काही प्रमुख खेळाडूंना एकत्रित येण्यासाठी, चर्चा करण्यासाठी भाग पाडते. होय, अगदी तेच झालंय. थर्डमॅनला आत बोलवलं गेलंय, एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर लावला गेला. ही थोडी रचना आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये जी गॅप ओपन राहिले त्यासाठी इन्स आउट ऑफ द सर्कल मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर देखील तिकडे लावलं गेलं. हे बरीच रचना आहे, कारण पॉवर प्लेचे बंधन समाप्त झालेत. थोडा अटॅकिंग क्रिकेट, बॅक टू बॅक 2 फोन. चांगला बॉल आलाय, ग्रेट कमबॅक, व्हेरी गुड कमबॅक. निर्धाव चेंडूचे ते सांगता होत असताना प्रत्युत्तर चांगलं दिलं. क्रिकेट खेळामध्ये हे फार महत्वाचं असतं, टीट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर तुम्ही दिलं पाहिजे, आणि अगदी तेज देण्याचा प्रयत्न देखील मैदानामध्ये तर नयन देखील थोडी सूत्र हाती घेतलेत. थोडं संयमाने क्रिकेट तो खेळतो, परंतु गॅप शॉट सिलेक्शन करण्यामध्ये पहिल्या मागील 2 चौकारामध्ये फार सक्षम ठरलाय. टॅप केला बॉल, बॉलच बॅक ड्राईव्ह, समोरच्या दिशेनं फिल्डर रेडी आहेत. एक रणनीती पूर्ण होते. दोन्ही बॅटर्स आता सध्या मैदानामध्ये संघर्ष आणि त्याचसोबत पार्टनरशिप बिल्ड करू इच्छित आहेत. एक भागीदारीकडे तेही कॉन्सन्ट्रेट करतायत. पहिले 3 षटकं समाप्त होत आहेत. स्कोरबोर्डवर एकूण रन लागलेत 2 खेळाडू बाद. बॅटिंग करत असताना गावदिवे अकुर्ली संघ 26-26 वर.
बघा सध्या आमच्या या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये रुथार्थ आहेत. कृतार्थ ही आजकालची यंग जनरेशन आहे. प्रसाद आंबेकर नयनसाठी लगातार 2 षटकारांसाठी कॅश प्राइज 5,000 जे आतापर्यंत ऑन आहे. मला वाटतं स्कोरिंगची सगळी जबाबदारी रोहितच्या खांद्यावर आहे, परंतु सध्या तो त्यामधून थोडी हलगर्जीपणा करतोय. कृतार्थवर त्याने जबाबदारी टाकली स्कोरिंगची. चौथं षटक सुरू होते. कैलास जुकरे आलेत. पहिलाच बॉल शॉट मध्ये नशिबाची साथ एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे चाललाय. हे पहिल्यांदा नाहीये, दुसऱ्यांदा घडतं. नयनकडून जरी बॅटची एज लागतायत तरीही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन थांबतात. आज नशिबाची साथ आहे नयनकडे. 1/4. पहिल्याच बॉलवर नशिबाची साथ मिळाली. अगदी नयनला रन आता यायला सुरुवात झाली. यावेळेस लेन थोडी पाठीमागे खेचली आणि अगदी या बॉलला हलकासा टर्नही केला, कारण कैलास जुकरे फक्त क्रिकेट नाही, क्रिकेट खेळत असताना आपल्या खरं तर नोकरी जी ज्याने त्यांचा खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवले. एक उच्च शिक्षित आहेत. यस इट इज वाईट. अंपायर सिग्नल मिस्टर सँडी पालकर सर आणि विश्वा पाडी सर दोन्ही स्ट्रिक्ट अंपायर आहेत. मैदानात ते नेहमी स्ट्रिक्ट असतात. रूल्स फॉलो केले पाहिजेत. क्रिकेटला चांगलं वळण आलं पाहिजे. खेळाडूंनी रूल्स फॉलो केलेच पाहिजेत. हे त्यांचा नेहमी अट्टास असतो. एंड टू द स्लॉट. बॉल स्लॉट मध्ये आलाय, परंतु उंची देता आली नाहीये. नवीनला बॉलला पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. बॅकअपवर अवलंबून राहावं लागलं. अभिषेक आल्या मागून, तो पोहोचेल तोपर्यंत या 2 धावा सहजरित्या पूर्ण केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. होय, जेव्हा सिंगल डबल फार महत्वाचे असतात, जेव्हा षटकार चौकार थांबतात आणि ते या क्षणाला या सिंगल डबलला महत्व दिलं गेलंय. आता चांगली पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी या 2 खेळाडूंमध्ये भागीदारी बघा मिळते. स्पेशली नयन मॅक्सिमम तो चेंडू स्वतःकडे ठेवते. फिल्डरला यायचं, पोहोचायचंय डीप मधून जवळपास कव्हर कडून बॅकवर कव्हर पॉइंट कडे, आणि अगदी हा डिस्टन्स ट्रॅव्हल होईल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. आणि इकडे मैदानामध्ये या धावा चोरण्यामध्ये दोन्ही खेळाडूंना कोणतीच दिरंगाई केलेली नाहीये. सिंगल डबल होय, एकेरी धावेला आम्ही डबल मध्ये कन्वर्ट करू. गोलंदाज नाही तर फिल्डरवर प्रेशर वाढू, ही या 2 खेळाडूंची प्रमुख सध्या भूमिका आहे. आणि अगदी आणखी इथे 2 धावा. चला पाणी घेऊन जा प्लीज. स्प्रे हवाय. चला रिलीफ स्प्रे. बरं, चला स्प्रे नाही तर स्प्रेपेक्षा मूव हे अधिक बेटर असतं. 35 स्कोरबोर्डवर रन आहेत. मला वाटतं बॅकपेन थोडं फॉलो करावं लागते.
चला प्लीज समोर जी 4 व्हीलर आहे चला प्लीज पाठीमागे जे 4 व्हीलर आहे त्याच्या लाईट्स प्लीज आपण ऑन करू नका. चापर डिपर आपण करतो त्याचा त्रास इकडेही होतो सगळ्यांना. WTC लाईव्ह आमचे पूर्वेशला आपण दुबई इव्हेंट्स यंदा खूप फॉर्मॅट मध्ये आहेत. प्रत्येक सेरेमोनीमध्ये कोणताही कार्यक्रम तुमचा असेल आणि दुबई इव्हेंट्सला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देखील आहे. बॅनर्स तुम्हाला बघायला मिळेल. सगळ्या काही प्रकारच्या अगदी बघायला मिळेल. मेक युअर सेलिब्रेशन्स ब्युटिफुल अँड स्ट्रेस फ्री. LED असेल, LED स्क्रीन अवेलेबल त्यांच्याकडे. बर्थडे शो असेल, अगदी मेकओव्हर असेल, बेबी शॉवर असेल, अनेक सारे फोटोशूट असतील. सगळे इव्हेंट्स त्यांच्याकडून कव्हरेज केले जातात. दुबई इव्हेंट्स स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. तुमचे इव्हेंट्स अल्प दरामध्ये तुमच्यासाठी. आणि ही व्हिडिओ पाहून जर तुम्ही बुक करत असाल तर थोडा डिस्काउंटही मिळेल. स्कोरबोर्ड कडे थोडं लक्ष केंद्रित करूया. कधी कधी जेव्हा मॅच स्टॉप होते तेव्हा डोक्यातून या गोष्टी गणित निघून जातं. 3.4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 विकेट गमावले टीम अकोर्लीनं आणि आतापर्यंत 35 धावा या त्यांनी इन्व्हेस्ट केलेल्या आहेत. विनोद पाटील आलेत मैदानामध्ये. नय्यांना थोडं रिटायर झालेत कारण बॅक पेन त्यांना भरपूर जाणवलंय. कैलास चोक्रे काय अफळातून गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली. हा निर्धाव चेंडू बघा मिळते. अंतिम बॉल या ओव्हरचा डिलिव्हर्ड होणार आहे आणि टॉप क्लास गोलंदाजी आतापर्यंत संपूर्ण जय मोटर्स I11 चिंचोली संघाकडून बघायला मिळाली. आणखीन एक वेगवान बॉल अगदी बघू शकता आपण. टॅपिंग क्रिकेट खेळ पाठीमागे फिल्डर आहेत. दुसरी धाव अटेंड केलं आणि मुळात गरजच नव्हती. विनोद पाटील यांना आणि परतावा लागेल धावबादच्या स्वरूपानं. त्यांनाही मैदान सोडावं लागेल. आणखीन एक धक्का कुर्ली टीमला. काय बॉलिंग केली कैलास चोक्रे आणि अफलातून गोलंदाजी. मागील षटकामध्ये आपल्या अनुभवाचा खूप चांगला वापर केला. 4 षटक संपले. धावांसाठी स्ट्रगल थोडा करावं लागतंय या मैदानामध्ये. धावांसाठी हे मैदान ओळखलं जातं. पहिले षटक अगदी स्कोरिंग अनालिसिस कडे आपण बघितलं. प्रथमेश 8 धावांचं. दुसरं षटक प्रसन्नचं 6 धावा, 2 विकेट. प्रथमेशनं वैयक्तिक दुसरं स्पेअर फेकलं, तिकडे 12 धावा त्यांनी खर्च केल्या. आणि कैलास चोक्रे काय बॉलिंग केली. 9 धावा त्यामध्ये त्यांनी खर्च केलेले आहेत आणि 1 विकेट त्यांनाही मिळाले. अंतिम षटक फेकेल आता धीरज जांभळे गोलंदाजीसाठी आलाय. 4 ओव्हर नंतर 36 लॉस ऑफ 3 विकेट्स. बॅटिंग करणारा गावदेवी अकोर्ली संघम अगदी बघा मिळत आहे. भगवान षटक गायकवाड देखील अगदी व्यासपीठावर आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करू. परत अंतिम षटक जे संघर्षाचं आहे. काही रन इन्व्हेस्टमेंट हवेत. जिकडे गोलंदाज अगदी एक चांगली स्ट्रॅटेजी त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म उभा राहील इतक्या रन त्यांना हवेत. किंवा अगदी 45+ धावा जर आल्या तरी चांगली फाईट बघा मिळेल. किंवा त्याहून जास्त आले तर आणखी चांगली मॅच होईल. दूर खेळ बॉल खूप चांगली गॅप शॉट सिलेक्शन बघा. कव्हर ड्राईव्हचा
हा दमदार फटका सलामीला आलेला स्वप्नील, हे स्वप्न पूर्ती करणारा खेळ त्याचा दाखवत असताना आलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. गोलंदाज धीरज चांबलेनं जर हॅट्रिक घेतली तर स्वप्नील कर्णक यांच्याकडून 5,000चं कॅश प्राइज. मागील बॉल वर वेलकम टू द ग्राउंड, स्वप्नीलला चौकारानं स्वागत केलंय. फॉलो केल्या बॉलला डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाय. फिल्डर मागे रेडी आहेत. खराब फिल्डिंग बॅकअपवर अवलंबून राहावं लागलं. अभिषेक यासाठी नेहमी तयार असतो. तुम्ही जरी हलकीशी मिस्टेक केली ना तर अभिषेक रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये इतका वेगवान असतो की जबरदस्त. 2 रन आलेत मागे बॉलवर. स्कोरबोर्ड पुढे चाललाय अजूनही. धावसंख्या झालेली टोटल 42. लगातार 3 बॉल 3 षटकार किंवा 3 बॉल 3 चौकार लागले होते. 5,000. सचिन दादा मुंडे यांच्याकडून बघा ओव्हर द कव्हर्स, इनफिल्ड ला बीट करून बॉल चालला. पुन्हा एकदा डीप पेक्षा कव्हरला स्वप्नील ला जबाब. स्वप्नील आणखीन एक चौकार. स्वप्नील सलामीला आलाय हा खेळाडू आणि अजूनही मैदानामध्ये आपलं स्थान त्याने टिकून ठेवलं आणि त्याची व्हॅल्यू काय आहे, त्याचं महत्व काय आहे आणि स्वप्नीलची विकेटची किंमत काय आहे हे सध्या जाणतोय कुर्ली संघ. आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. लगभग 10 रन आलेत मागील 3 बॉलमध्ये. लगातार 3 बॉल 3 चौकार जर आले तरी 5,000चे कॅश प्राइज सचिन दादा मुंडे यांच्याकडून स्वप्नीलसाठी बंपर ऑफर आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ उर्वरित आहे या पहिल्या डावातील. पुन्हा एकदा आक्रमण केल्या. बॉल चाला डीप मध्ये. लॉंग ऑन कडे फिल्डर आहेत. वेगवान थ्रो आणि योग्य एंडला थ्रो, परंतु हा कलेक्ट झाला. डिरेक्ट हिट नाही झाला तिकडून, कारण अगदी बॉडीच्या अगेन्स्ट हा लेफ्ट हँड साईडला बॉल आलाय. आणि करण जोपर्यंत बॉल रिसिव्ह करतील स्वप्नील ऑलमोस्ट स्टंपच्या आसपास आले होते, त्यामुळे त्यांना उजव्या हाताने नाही तर डाव्या हाताने स्टंप हिट करायचे होते, परंतु त्यामध्ये ते अक्षम ठरलेत. आणि इकडे 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. 4-2 असं काही चित्र सध्या बघा मिळतं. 48 एक चांगला स्कोरबोर्ड आता उभा राहिला गावदीप अकुर्ली संघाकडून. बघता बघता फायटिंग टोटली. पुन्हा एकदा स्वप्नीलला एक शाखावर बिझनेस झोन बनवलाय. विराट कोहली यांच्या आठवण होई इतकी चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. परफेक्ट कव्हर ड्राईव्ह, चौकार. शतक पूर्ण झालंय. गावदेवी अकुर्ली संघाचं बोर्डवर टोटल लागलेले आहेत आता 52 रन. 52. थोडा स्ट्रगल होता, परंतु म्हणतात ना की संघर्षांमध्ये जेव्हा संघर्ष वाटायला येतो तेव्हाच त्यामधून रस्ता शोधण्यामध्ये जी मजा आहे ना ती का वेगळीच आहे. क्रिकेट खेळामध्ये जेवढा तुमच्या वाटेला संघर्ष येईल ना तेवढ्या त्या संघर्षामध्ये तुम्ही एक चांगलं मार्गक्रमण करू शकता. आणि तेच काही चित्र, तसंच काही चित्र स्वप्नीला दाखवलंय. एखादा VIP आकडा जसा असतो ना तशाच पद्धतीने काहीशी षटक सुरू आहे. 4-2 असे पहिले 5 बॉल राहिलेत. अंतिम बॉल तुम्हाला बघा मी या पहिल्या डावातील. टोटल 52 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल होता फुल टॉस. हव्यात अगदी हवाई फायर केला आणि सेफली हा बॉल टिपलाय. पहिल्या बॉल पासून स्वप्नीला डावाला सुरुवात केली होती, तो शेवटच्या बॉल पर्यंत मैदानामध्ये खेळ आहे, परंतु मला वाटतं कदाचित ते पोहोचताय DRS साठी. हा फुल टॉस बॉल वेस्ट ऑफ हाईट चेक केली जाईल. बॅटिंग टीमकडे जो DRS आहे त्याचा वापर केलाय. आणि असं म्हटलं जातं ना की प्रत्येक सेशनमध्ये एक नवीन DRS तुम्हाला मिळतं प्रत्येक इनिंगला. त्यामुळे DRS जर घरी घेऊन जर त्याचा फायदा नाही आहे, घरी घेऊन जाणे देखील त्यामुळे त्याचा वापर केलाय. बघूया, आपण चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. वाघमारे सर आमच्यासोबत जॉईंट आहेत आणि त्यांचा इशारा आहे यस इट इज अ फेअर डिलिव्हरी. आणि हा लिगल बॉल आहे. सत्र संपलंय, पहिला डाव संपलाय. बॅटिंग करत असताना गावदेवी अकुर्ली संघानं 51 धावांची इन्व्हेस्टमेंट केली आहे. टोटल 52 रन्स, 52 रन त्यांनी केलेले. 53 धावांचं आव्हान आहे द्वितीय सत्रामध्ये जय मोटर्स I11 चिंचोळी या संघाला.
आपण टॉस करणार आहोत. गणेशचा लोणीरी संघ खेळ आणि त्यांच्या अगेन्स्ट दुंद्रेपाडा रोशनचा संघ, दोन्ही कॅप्टन देखील आलेत. चला करूया आपण टॉस. सन्माननीय रतनजी पाटील त्यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं. दोन्ही कॅप्टन लगेच जॉईन व्हा. इकडे एंट्री गेटवर दोन्ही कॅप्टन आहेत. चला दुंद्रेपाडा आणि लोणीवली, चला या लगेच. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे, लक्षात घ्या स्पर्धेच्या नियमानुसार. चला टीम लोणीवली कॅप्टन जॉईन व्हा. वेळ घेऊ नका, कारण जर जास्त वेळ तुम्ही घेत असाल आणि बॉल डिलिव्हर्ड झाला तर डिरेक्टली टॉस विन दिला जाईल टीम दुंद्रेपाड्याला. त्यामुळे टाइम स्पेंड करू नका प्लीज. बहुतांश खेळाडू त्यांचे वेळेवर देखील आलेले आहेत, फक्त टॉस साठी जॉईन व्हायचे आलेत. कॅप्टन या, वेलकम. चला रतन दादा या आपण टॉस करण्यासाठी. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. पहिल्या फेरीतील दुसरा सामना सी लॉट मधून आणखीन एक चांगली संघर्षमय मॅच तुम्हाला बघा मिळेल. सन्माननीय रतन दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कोण कॉल करेल? चला ठीक आहे, लोणेली कॅप्टन. हेड इज कॉल अँड यस इट इज हेड. तर टॉस टीम लोणेली संघाने जिंकलाय. निर्णय फिल्डिंग. कसं वाटतं मैदानामध्ये आल्यानंतर? कसं मॉइश्चर, अगदी संपूर्ण आपण नेचर बघितलं, मोमेंट बघितलं. चला कॅप्टन थोडे टाळत आहेत बोलवर, अगदी मायक्रोफोनवर बोलणार. दुंद्रेपाड्याचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत. काय स्वप्न घेऊन आलेत आज? मॅच जिंकायची. खरं तर किती इम्पॉर्टंट होता टॉस तुमच्यासाठी? टॉस इम्पॉर्टंट होता, पण आता हारलो. खरं तर बॅटिंग वाटायला आले, काय वाटतं? पहिली 5 षटकं फार इम्पॉर्टंट आहेत, जेवढ्या रन इन्व्हेस्टमेंट होतील, परंतु एक माइंडमध्ये टार्गेट असतं किती रन बनल्या पाहिजे बॅटिंग. 60 ते 65 धावा आम्ही काढण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं? जाणता राजा चषक या स्पर्धेला नामकरण करण्यात आले आहेत. खूप चांगल्या फ्लोर लाईन्स, उत्तम आयोजन. कसं या स्पर्धेचं 2 शब्दामध्ये तुम्ही मांडणी कराल? स्पर्धा खूप चांगली आहे, ग्राउंड पण चांगलं आहे, विकेट वगैरे सर्व चांगलं. टीम मध्ये काय चेंजेस नाही, सेम टीम. विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला यामध्ये देतो. ऑल द बेस्ट. टॉस जिंकून पहिल्यांदा लोणीवली संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दुंद्रेपाडा संघ करेल बॅटिंग. 5 षटकांची मॅच असेल. एक DRS तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तोपर्यंत आपण सन्मानाकडे बोलूया. खरं तर क्रिकेटला आपला धर्म मानणारं व्यक्तिमत्व, अकोर्ली गावचे सन्माननीय भगवान शेठ गायकवाड. या भगवान शेठ, आपल्याला मी विनंती करेन, रतन दादांना मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते क्रिकेटची निश्चित सेवा ज्याने केली आणि खरं तर क्रिकेटचे खंबे चाहते, खरं तर अकोर्ली संघाला किती त्यांचा म्हणतात ना, कधी कधी तुमचा बॅट पॅच असतो किंवा तुम्ही फ्रंटफूटमध्ये असता, प्रत्येक सुखदुःखामध्ये ते संघाच्या सोबत असतात. आणि रतन दादा या आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान इथे करणार आहोत. मॅच उबदार शाळा आणि त्यासोबत जाणता राजा चषक, अगदी या स्पर्धेचा एक सन्मान चिन्ह आणि त्यासोबत प्रेम सौंदर्य याचं प्रतीक ठरणारा, आणि ज्या पद्धतीने या सुगंध, या फळांची दरवळत राहतात, याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये देखील असाच सुगंध दरवळत राहावं. आणि हे म्हणून हे बुके देऊन, हे पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान आपण इथे करतोय. चला 2 बॉल चॉईस तुम्हाला करायचे आणि तेच वापरायचे. थँक्यू भगवान शेठ गायकवाड, धन्यवाद. चला खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळतोय आणि करूया कॉम्बॉक्स मधील थोडा आवाजामध्ये चेंजेस. ऐकूया आमचे लव फडके यांचा आवाज. ओढो कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच वैभव सर.
वेलकम ऑल ऑफ यू। सभी का स्वागत है फिर एक बार जानता राजा 2026 इस ट्रॉफी के दरम्यान मुकाबला नंबर फर्स्ट इस लॉर्ड्स का पहला मुकाबला हम देख रहे हैं। अकुरली बनाम चिंचोली। जब से अकुरली टीम ने पहले बल्लेबाजी करते समय 52 बनाए, अब 53 रनों का यहाँ से लक्ष्य है। और चिंचोली टीम की ओपनिंग पेयर जोड़ी अभिषेक और उसके साथ में कैलाश। यस अंपायर गिवन सिग्नल मैच ऑन 3 2 1 लेट्स प्ले फर्स्ट बॉल। अभिषेक शर्मा है भाई इस बल्लेबाज का नाम और गेंद पहली जाएगी सीधा गोली की रफ्तार के साथ बॉडी लाइन के बाहर 4 रन। देखे जाएंगे तो अभिषेक हालांकि एक बाइक भी जीत चुके हैं अपने नाम के ऊपर, बाइकर मैन जरूर है। और उनके साथ में कैलाश डुकरे कई सालों का तजुर्बा है और वो उनके साथ में अंडर 19 का खिलाड़ी अभिषेक स्ट्राइकर एंड पे और गेंदबाज के लिए यहां से सुमित। ओ व्हाट अ स्ट्रोक, क्लास है इस बल्लेबाजी में और एक खूबसूरत स्ट्रोक। अभिषेक शेल के जरूर नाम है, लेकिन पहले ही मैंने जिक्र किया था कि भैया अभिषेक शर्मा है, क्योंकि अभिषेक शर्मा जिस तरीके से इंडियन टीम में बल्लेबाजी करते हैं, आगाज जिस तरीके से करते हैं ना, मानो ये अभिषेक भी लगभग उसी कदमों के ऊपर कदम चलते हुए बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रहा है। नक्कीच लहू अगदी बघितलं ना आपण, कारण जरी मूर्ती या खेळाडूची लहान असली ना तरी या चिंचोली गावाच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये या खेळाडूची कीर्ती फार महान आहे. कारण संजय गवळी जय मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर आमचे साई भक्त, त्यांनी खरं तर या संघाला पुरस्कृत केलेत. अनेक स्पर्धेमध्ये त्यांच्या नावानं खरं तर हा संघ खेळतो आणि लकी पॅकर देखील राहिले त्या टीमसाठी. संजय शेठ गवळी देखील खुश आहेत. जाऊया आपण मॅचकडे. 2 गेंदे 2 चौवे आए, 8 रन बने। सुमित तैयार, फिर एक बार अभिषेक पटकी हुई गेंद, लेकिन इस मरतबा बल्ले का शायद कोई किनारा लगा या नहीं लगा ऐसे मानो यहाँ से जरूर दिखाई दे रहा था, लेकिन अंपायर का सिग्नल काफी अहम होता है हमेशा। और अंपायर ने बताया भाई ये लेग बाइज है ना, ये गेंद अच्छी थी। सुमित को भी बताते कि भाई ये खिलाड़ी मजा हुआ खिलाड़ी दिख रहा है, छोटा पैकेज बड़ा धमाका है, तो इसकी रेंज से बाहर गेंद कैसे रखा जाए। मानो ये गेंद अच्छी थी, क्योंकि अक्सर बाउंस, मानो ये गेंदे सेना कंट्री में हम जब भी जाते हैं इंडियन टीम, तब वहां पे पता चलता है भाई वहां पे अपना बल्लेबाज किस तरीके का बल्लेबाज है, वो ऐसे चेकआउट करते हैं वहां पे। अपरकट, बढ़िया स्ट्रोक, गली का क्षेत्र खाली है, 2 खिलाड़ी दौड़ रहे हैं और एन मोमेंट पर बॉल को जरूर रोका गया, लेकिन यहां से इस बॉल के ऊपर महज रन कितने बने ये जरूर देखेंगे हम। महज 2 ही रन बने, शायद ऐसा लगा कि 3 रन भी होने चाहिए थे, लेकिन नहीं। लेकिन ये फील्डिंग करने वाली टीम अकुरी टीम में थोड़ा सी ये गड़बड़ाहट है, भाई इस तरीके से गेंद को नहीं रोका जाएगा, लेकिन यहां से हड़बड़ाहट के काम नहीं चलेगा। यहां से 53 रन भी आसानी से रुक सकते हैं, बस कॉन्सेंट्रेट होना चाहिए, एकाग्रता जो है वो अपनी टीम में बनाए रखे। भाई एक हाथ बॉल तो जाएगा, ऐसा नहीं, क्योंकि सामने के वाली टीम में भी अच्छे बल्लेबाज है, उनमें भी क्षमता है, प्रोटेक्शन है, एक हाथ दूसरी बॉल तो वैसे जाने ही वाले, बस उनको छोड़ के बाकी सभी गेंदों के ऊपर प्रयास अच्छा होना चाहिए। ये बेहतरीन स्ट्रोक है, ये इलाका पूरा खाली है, मानो इस बल्लेबाज का ये पहचान है और उस खिलाड़ी का नाम है कैलाश डुकरे। चौवा मिला। थैंक यू सो मच। कैलाश डुकरे के नाम के ऊपर भी एक बाइक है, लेकिन उस बाइक को जीते हुए कई साल गुजर गए, लेकिन इस खिलाड़ी ने इस टीम को काफी अच्छी तरीके से बांध के रखा है। एक मजा हुआ खिलाड़ी है और एक अच्छा लीडर भी है इस चिंचोली टीम का, उसका नाम है कैलाश डुकरे, ऑन स्ट्राइकर इन चौवा पिछली बॉल के ऊपर। ओ बढ़िया गेंद, सम्मान दिया मैच, लेकिन सिंगल बना। साथ ही साथ अभिषेक काफी तेज दौड़ चुके थे, मानो दूसरे रन को भी आधा वहां पे कंप्लीट किया था, लेकिन ये गेंद आखिरी थी
ओव्हर नंबर पहिला समाप्त. टीम की टोटल यहां से बगैर कोई नुकसान 16 रन. येणार आहेत आणि या संघाचे आमचे लेजेंड खेळाडू सचिन पाटेकर यांचं ते आगमन झालेले आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. पहला ओवर का खेल समाप्त. टोटल बने यहाँ से 16, यानी अब 24 गेंदे बचे और 37 रनों की जरूरत है. पहली ओवर जिस तरीके से बल्लेबाजी करने वाली टीम ने सोचा था, मानो उसी तरीके से रन बने, क्योंकि अभिषेक ने जिस तरीके से शुरुआत की, दो पहली बॉल के ऊपर दो शानदार चौवे, और उसके बाद में कैलाश डुकरे ने अंत भी अच्छा किया, क्योंकि आखिरी बॉल के ऊपर भी चौवा आया. टीम की टोटल 16 बने. अब नया गेंदबाज पावर प्ले का दूसरा ओवर. गेंदबाजी के लिए तैयार, नितिन तैयार है. सामने वाले छोर से गेंदबाजी के लिए तैयार, और सामने रहेंगे कई सालों बाद तजुर्बा है कैलाश डुकरे. ओल्ड इज गोल्ड अक्सर ये कहा जाता है, और अभी के करंट दुनिया में भी देखा जाए तो ओल्ड चीजें काफी अहम है, भूलना मत, क्योंकि अपना घरेलू चूल्हा कभी भूला मत, उसकी याद अभी आ रही है सभी को, गैस बंद हो गए, तो ओल्ड इज गोल्ड. अपील अपील है, बट अपील में उत्साह ज्यादा था, विश्वास कम था. अंपायर ने बताया भाई इसकी हाइट देखिए इस बॉल की, ये काफी ऊपर जा रही है, और अंपायर ने बताया भाई पहली नजर में ये गेंद काफी ऊंची जा रही है, स्टंप की लाइन से छोड़ के जा रही है, यानी ये डॉट बॉल. बेहतरीन शुरुआत नितिन द्वारा. दूसरी ओवर की पहली गेंद, और कैलाश डुकरे साइकर एंड पे. मंजा हुआ खिलाड़ी, ये देखिए क्या बढ़िया स्ट्रोक है, गेंद हवाई यात्रा बाउंड्री लाइन से बाहर, वाइड स्क्वायर लेग के ऊपर से बेहतरीन 6 रन. पंचाने काय चेक करायचंय? हा ओके. हा फटका जो लगावला तो जो स्टंपच्या आतमधून मारलाय की स्टंपच्या बाहेर निघाले, ते खेळाडू चेक करायचं. ये भी चेक होना चाहिए, क्योंकि अब वेबर सर देखा जाए तो ये नया रूल है कि स्टंप की जो लाइन है उसके अंदर बल्लेबाज का कुछ तो हिस्सा होना चाहिए. यस डेफिनेटली. उसके अगर पीछे जाके अगर स्ट्रोक कन्वर्ट होता है तो वो लीगल नहीं माना जाता, यानी रन नहीं पकड़े जाएंगे. अगर बिल्कुल. विकेट है तो विकेट पकड़ा जाता है, लेकिन रन नहीं मायने पकड़ते. बिल्कुल चेक किया जा रहा है. डिसीजन पेंडिंग है, कुछ देर में डिसीजन मिलेगा. संडी पालकर. संडी सर प्लीज तुम्ही जॉईंट व्हा. इट्स अ 6 फे, यानी ये बढ़िया स्ट्रोक था, लेकिन ये अंपायर की भी सराहना होनी चाहिए, और हमारे टेक्निकल टीम, क्योंकि ये बड़ा डिसीजन उनका ही था. मानो ये छक्का है या नहीं है, और ये रूल्स और रेगुलेशन है. पहले के जमाने में भाई पीछे जाके भी आप खेल सकते हैं, अब नहीं है. अब स्टंप की लाइन छोड़ के नहीं जा सकते,
और ये पिछला वाला पाव कैलाश डुकरे का बराबर लाइन के ऊपर था, जहां पे बॉल हिट की बल्ले को, वहां पे प्रॉपर क्रीज के अंदर था। अगली बॉल, गेंदबाज तैयार है। बढ़िया स्ट्रोक, जितना टाइमिंग मिला उससे बेहतर, ये गेंद जाएगी हवाई यात्रा के द्वारा, 6 रन। विजय मुंडे यांना आम्ही विनंती करू आपण स्टेजवर या आणि अकोलेचे सन्माननीय किशनजी शेळके हे देखील व्यासपीठावर आहेत, त्यांचंही आम्ही हार्दिक स्वागत करू। जब जब हमेशा अपनी टीम वाला यंग खिलाड़ी अच्छे स्टार्ट देता है ना, तो एक एक्सपीरियंस खिलाड़ी जो रहता है ना, उसको उसका काफी फायदा मिलता है, और इस मुकाबले में वही देखने को मिला। जैसे अभिषेक ने पिछली ओवर में स्टार्ट किया, हैट्रिक छक्के के लिए कैलाश डुकरे के लिए कमलाकर डोंगरे, इनकी ओर से 5,000 रुपए का कैश प्राइज है अगर अगली बॉल के ऊपर छक्का आता है तो। यानी ये छक्का 5,000 रुपए देके जाएगा कैलाश डुकरे के लिए। हैट्रिक वाली है, लेकिन गेंदबाज चालाक है, लेकिन हैट्रिक अभी भी जारी रहेगी भाई, ये व्हाइट बॉल है, यानी ये हैट्रिक अभी भी जारी रहेगी। 5,000 इनाम। आणि हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर सचिन दादा मुंडे यांच्याकडून देखील 2,000चं कॅश प्राइज। क्या बात है, यानी कुल मिला के 7,000। ऐसा कहा जा सकता है कि वैभव सर लगभग आधे महीने का पगार एक बॉल के ऊपर, लेकिन नहीं, ये फुल टॉस बॉल थी। नहीं लव गलत है, क्योंकि कैलाश डोगरे की आज की सैलरी नियर बाय 70,000 है। क्या बात है, बट जस्ट हमने ऐसा 15,000 रुपए सैलरी का अंदाज बताया था, क्योंकि अनुमान अब कहीं पे भी नौकरी पे लिए जाइए तो 15,000 सैलरी मिल ही जाती है। यंग जनरेशन तो आखिरकार वही ढूंढते भाई, पगार भी मिलती है, खेलने को भी मिलता है, और अभी के महंगाई के जमाने में पॉकेट में उतने तो कोई पैसा होना चाहिए। फुल टॉस, गैप ढूंढा, बस दिशा दिखाई, और गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन से बाहर, अभिषेक शर्मा के बल्ले से ये 4 रन। प्ले की जो 2 ओवर है ना, मानो इसी 2 ओवर में ये सामना पूरी तरीके से खुला हो चुका है। महज 11 गेंदों के भीतर 34 रन बने। अब आखिरी गेंद बची है गेंदबाजी के लिए। विजय मुंडे आणि आशिष शिंदे आपण लगेचच स्टेजशी संपर्क करा, लगेच प्लीज। आखिरी बॉल, अभिषेक सीधे बल्ले से गैप ढूंढने की कोशिश, गैप काफी बढ़िया, बेहतरीन स्ट्रोक, क्लासिकल ड्राइव था, और गेंद जाएगी बाउंड्री लाइन से बाहर, बेहतरीन 4 रन। दो ओवर का खेल समाप्त। अब 38 बने, 38 रन बने, यहां से लगभग 17.5 की एवरेज से रन बने। अब यहां से गेंदे बचे 18, और 18 में अभी भी जरूरत है यहां से 15 रनों की, यानी ये मुकाबला जल्द से जल्द समाप्त शायद हो सकता है, क्योंकि आने वाले 3 ओवर यहां से किफायती गेंदबाजी हुई तो जरूर आखिरी ओवर तक ये मुकाबला भी जा सकता है। लेकिन गेंदबाज आकाश पिंगले गेंदबाजी के लिए तैयार। तीसरी ओवर और तीसरा गेंदबाज यहां से इस्तेमाल करना पड़ा, क्योंकि पहले 2 ओवर 17.5 के एवरेज से रन बने, और पावर प्ले का अच्छा फायदा इस बैटिंग ऑर्डर ने उठाया, अभिषेक और कैलाश। बढ़िया स्ट्रोक, गैप काफी बढ़िया, और गेंद जाएगी सीधा गोली की रफ्तार से, और एक 4 रन। अब 17 में चाहिए 11। मानो ये आसान सा लक्ष्य लगा, 53 रन
मानो इस टीम के लिए उतने बड़ा लक्ष्य नहीं था। डिफेंसिव क्रिकेट, धीमे बल्ले से खेला, गेंद को बस पुश किया और फील्डिंग खराब है और एक रन जुड़ जाएगा। भाई जितने रन बने उसका प्रेशर अब इस गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर पूरी तरीके से झलक रहा है। भाई 52 बनाए फिर भी वो सेफ नहीं है, उसकी कारण उसकी वजह ढूंढनी पड़ेगी अगले मुकाबले के लिए उनको, क्योंकि यहां से जो गलतियां हुई, ये देखिए पहले ही बल्ला घुमा के बैठे हैं कैलाश, लेकिन ये गेंद वाइट है, खराब गेंद थे, तैयार थे, गुड्डने को भी मोड़ा था कि भाई यहाँ पे स्क्वायर लेग जो क्षेत्र खाली है उस क्षेत्र में जाएंगे। बढ़िया गेंद यहां से, ये डॉट बॉल। इसी बीच हमारे पूर्वा 11 सुनील ढोंगरे, इनकी ओर से चिंचोली टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं, उनका भी वेलकम है, स्वागत है आपका। अजय मोटर्स I11 चिंचोली। चलो फिर एक बार ये फुल टॉस धीमे गति से, मैं 2 रन आसानी से मुकम्मल। अभिषेक है, काफी अच्छी दौड़ और 2 रन आसानी से मुकम्मल। मुकाबला अब एक तरफा हो चुका है, 47 बने, अब 15 गेंदें बची है, 6 की जरूरत, यानी इन 3 बॉलों के भीतर रिजल्ट मिल जाएगा, इसमें कोई दो राय नहीं है, क्योंकि इतनी शानदार बल्लेबाजी अभिषेक और कैलाश के माध्यम से। फुल टॉस, फिर एक बार दिशा, गैप ढूंढने की कोशिश, और ये देखिए यहां से मैच सिंगल। अब यहां से टीम की टोटल कुल मिला के 48 बने। अब साइकर एंड पे अभिषेक, आखिरी बॉल, हेलीकॉप्टर, विनिंग मूवमेंट, बट यस मिलेगी और गेंद बाउंड्री लाइन से बाहर। बेहतरीन 6 रन, और इसी के साथ I11 चिंचोली इस मुकाबले को जीत चुकी है। कांग्रेचुलेशन। महत्व सन्माननीय डीजे रुपेश दादांचं थोड्याच वेळात इथे शुभागमन होणार आहे आणि त्यांच्या समवेत जगदीश गायकर दादांचं देखील थोड्याच वेळात इथे शुभागमन होणार आहे। खरं तर हुबेहूब जगदीश गायकवाड खरं तर त्यांची कॉपी म्हणून